नमस्कार, स्वागत आहे साई साई यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवलेली आहे झणझणीत शेवगा. आणि आता आपण पाहूया कृती कशी बनवायची ती. तर सर्वात प्रथम आपण शेवग्याच्या शेंगा आहेत त्या कट करून थोडेसे त्याचे सालं आहेत ते काढून घेतलेले आहेत. आणि 2 टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत. अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपण भाजीला फोडणी घालत आहे. तर भाजीसाठी आपण आता कढईमध्ये तेल घालून मोहरी, जिरे घालून तडतडलेले आणि नंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. तर अद्रक लसूणची पेस्ट जी आहे आपल्याला थोडीशी कच्ची असतानाच टोमॅटो घालायचे. आणि आता आपल्याला टोमॅटो चांगला शिजला जावा म्हणून त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे. मीठ घालून आपण छान हलवून घेतलेलं आहे. आणि आता हे टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला 2 मिनिट झाकण ठेवायचे. झाकण ठेवलं की आपला टोमॅटो आहे तो एकदम मऊ शिजला जातो. आता आपला टोमॅटो आपण पाहत आहे शिजलं का नाही. 2 मिनिटांमध्ये टोमॅटो एकदम परफेक्ट मऊ शिजतो. आणि मग त्याचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये येतो आणि भाजीची चव जी आहे अप्रतिम लागते. आणि भाजीमध्ये टोमॅटो काढून टाकले तर गरजच पडत नाही. तर आपण फोडणीमध्ये मसाला घालून घेत आहे. तर आपल्याला ही भाजी झणझणीत बनवायची. तर घरगुती आपला काळा मसाला जो आहे तो 1.5 चमचा घातलेला आहे. अर्धा चमचा लाल तिखट आहे. त्यामुळे कलर जो आहे आपल्या घरचा खूप छान दिसतो. आणि हळद घातलेली आहे त्याची. तर आता आपण हे मसाला घातल्यानंतर फोडणीमध्ये 2 चमचे पाणी घालून हे मसाले छान शिजवून घेतलेले आहे. कारण पाणी घातल्यामुळे जे आहे ते मसाले जे आहे ते करपत नाही आणि भाजीला छान चव पण येते. तर आपण ह्या फोडणीमध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कुट्टा घातलेला आहे. आता हा पण आपण फोडणीमध्ये छान परतून घेतला. नंतर आपण शेंगाचे कट केलेले तुकडे घातले आहे. मस्त परतून घेऊ. परत आता ह्या भाजीमध्ये शिजण्यासाठी आपण गरम पाणी घातलेलं आहे. शिजण्यासाठी आपण जेव्हा गरम पाणी घालतो ना तर भाजीची चव जी आहे ती एकदम छान बनते आणि भाजी पण पटकन शिजते. तर आता आपण झाकण काढून परत भाजीला 2 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे. कारण झाकण ठेवल्यामुळे भाजीची तरी जी आहे ती थोडीशी कमी होते. पण भाजी पटकन शिजण्यासाठी आपण झाकण ठेवलं होतं. आणि आता आपण झाकण काढून 2 मिनिट भाजी शिजू देणार आहे. त्या अगोदरात आपण शेंगा चेक करू आपल्या शेंगा शिजल्यात की नाही. तर शेंगा ह्या कमी जास्त वेळ लागू शकतो. कारण कधी शेंगा निबर असतील तर जास्त वेळ लागतो आणि मग कोवळे असतील तर पटकन शिजते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता सर्वात शेवटी आपण भाजीवर कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशिंगसाठी आणि आपली भाजी तयार आहे. तर तुम्हाला ही शेवग्याची शेंगाची झणझणीत भाजी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.